जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकसाठी आता सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली असून सोलापूर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंचायत समितीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं आमदार अभिजित पाटील यांनी सांगितलं आहे। सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 4 आमदार आणि 1 खासदार आहे। त्यामुळे अजूनही शरद पवारांना मानणाऱ्या मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे। त्यात अजित पवार आणि शरद पवार यांची ताकद एकत्र आल्यास निवडणुकीत चांगलं यश मिळेल असा आशावाद देखील आमदार अभिजित पाटील यांनी व्यक्त केलाय। काही ठिकाणी घड्याळ तर काही ठिकाणी तुतारी अशी ही निवडणूक लढणार असून शिवसेना शिंदे गटासोबत बोलणं सुरू आहे। ते सोबत आल्यास त्यांनाही या आघाडीत सामील करून घेतलं जाईल असंही अभिजित पाटील यांनी म्हटलंय। आबा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका समोर आहेत आणि सगळ्या जिल्ह्यातून तुमच्याकडे आता अपेक्षेने बघतायत लोक, काय डिसिजन झालाय, काय निर्णय? परवा दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली। त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्याकडे खासदार साहेबांनी आम्ही सर्व आमदार साहेब आणि आमच्या पक्षाचे नेते असे सर्वत्र बैठक झाली आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या वतीनं त्या ठिकाणी एकत्र लढण्याची निर्णय झाला। मग काही ठिकाणी घड्याळ, काही ठिकाणी तुतारी असं लढण्याचा निर्णय झाला आहे आणि आम्ही आता त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जातोय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्यामुळे काही ठिकाणी नाराजी पण पाहायला मिळते आणि जे अपेक्षित उमेदवार होते ते बंडखोरीचे पण होण्याची शक्यता दिसते। नाही, मुळामध्ये काय आहे की अपेक्षित उमेदवारापेक्षा इच्छुक असणं आणि निवडून येणं, जे निवडून येणारे उमेदवार आहेत त्या क्रायटेरियानुसार आम्ही त्यांना निवडणुकीची उमेदवारी देणार आहे। आपल्या पंढरपूर तालुक्यात राष्ट्रवादीच्या म्हणजे घड्याळ चिन्हाकडून स्वतंत्र उमेदवार उभे केले जातील असे कल्याणराव काळे यांनी सांगितलं होतं, परंतु आत्ताची तयारी पण त्यांनी चालू केली आहे। मग आता आपण काय निर्णय घेणार त्याबद्दल? नाही, आम्ही जे आमच्याकडे उमेदवार आहेत ते आम्ही एकत्र येऊन त्याबाबत निर्णय घेणार। आता आमची इच्छुक जे आहेत त्या सगळ्याला घेऊन विश्वासात तो निर्णय घेतला जाईल। विठ्ठल परिवार एकत्र होऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत आहे। आता तुम्ही जर पक्षाकडून निवडणूक लढवायचा निर्णय घेतला असेल तर मग विठ्ठल परिवार एकीकरणाचं काय होणार? नाही, मुळामध्ये काय आहे, पक्ष हा आम्हाला त्या ठिकाणी जो निर्णय दिला आहे त्या निर्णयाशी आम्ही आमदार असल्यामुळं त्याच्यासोबत राहिला विषय मागच्या वेळेस आम्ही तुमच्याकडनंच कोणाकडनं तर ऐकलं होतं की विठ्ठल परिवारात काय राहिलं नाही ना, आम्ही पक्षावर चाललोय म्हणणारी। आता त्यांना परिवार आठवायला लागला का त्यांच्या सोयीसाठी? अनेक ठिकाणी असा मेळावे वगैरे घेऊन विठ्ठल परिवाराचे नेते एकत्र झाल्याचं सांगतायत आणि ते निवडणुकीला सामोरे जातात। मग विठ्ठल परिवारातले हे जे 2-3 गट आहेत ते वेगवेगळ्या निवडणुकीला सामोरे जाणार का एकत्रितपणे सामोरे? नाही, मला असं दिसतं बघा, आत्ताच्या दृष्टीने चित्र या तालुक्यात 2च ठिकाणी 2च पॅनल उभा राहतील। त्या पॅनलमध्ये औचित्याचा मुद्दा असेल की कोण कुठल्या पॅनलमध्ये जाते आणि कोण कोणाचा विचार सोडून जाते आणि कोण स्वतःच्या उमेदवारीसाठी कोणाकडे लावणं घालते आणि मग ह्याच लोकांनी इतके दिवस त्या ठिकाणी बेबा म्हणून काम केलंय का हे देखील उद्या काळात आपल्याला लक्षात येईल। भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढवण्याचं भाषा करते। यामध्ये शिवसेना शिंदे गट जो आहे तो आपल्या जिल्ह्यातला जर नाराज झाला आणि तुमच्या सोबत येण्याची इच्छा व्यक्त केली तर सोबत घेणार? आमची त्यांची चर्चा चालू आहे। आम्ही त्यांची सन्मानजनक त्या ठिकाणी आम्ही वाटप जागा करू आणि आम्ही त्यांना सोबत घेतोय। कालच्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रपणे लढले होते, परंतु अपेक्षित यश मिळालं नाही। सोलापूर जिल्हा एकीकडे बालेकिल्ला मानला जातो राष्ट्रवादीचा, विशेषतः पवार साहेबांच्या विचाराचा मतदार या मतदारसंघात जास्त आहे। तर काय अपेक्षा आहे, कसे असेल निवडणूक? नाही, निवडणूक आहे। निवडणुकीमध्ये मुद्दे महत्त्वाचे असतात। कोणत्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढली जाते आणि त्या मुद्द्याला त्या ठिकाणी मतदार त्या ठिकाणी कसे प्रभावित होतात आणि जे मुद्दा निवडणुकीमध्ये प्रभावी ठरतो त्या भोवती निवडणूक होती। आता पक्षीय वगैरे माझ्या दृष्टीनं इथं नाही। इथं आमची निवडणूक काय आहे की माढ्यामध्ये शिंदेविरुद्ध प्रस्थापित जे शिंदे आहेत त्यांच्याविरुद्ध आमची निवडणूक आहे। इथं प्रस्थापित आहेत त्यांच्याविरुद्ध आमची निवडणूक आहे। त्यामुळे ही निवडणूक पक्षाचा वगैरे लवले शाळांची निवडणूक नाही, ही निवडणूक स्थानिक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे। त्यामुळे ही स्थानिक मुद्द्यावरती स्थानिक लोकांच्या इथल्या कुरगुड्या आघाड्या याच्यावरती निवडणूक आहे। वाकरीच्या एका जागेवरून
म्हणजे कल्याणराव काळेंनी आडलटट्टूची भूमिका घेतल्यामुळं युतीत विठ्ठल परिवाराची एकीकरण जी युती म्हणजे हे आहे परिवार एकत्र तो फुटण्याच्या मार्गावर आलेला आहे. नाही, ते परिवारात कुठं आहेत असं त्यांनीच म्हणले होते. आम्ही तुमच्या माध्यमातून ऐकलं होतं. त्यामुळे त्यांनी परिवारात आहेत असं त्यांनीच सांगायला पाहिजे आणि त्यांनी आमचा प्रचार करायला पाहिजे. असतील तर नसतील तर त्यांची भूमिका त्यांनी घेतील. त्यांनी पूर्वी सांगितलं विठ्ठल बरोबर राहिला नाही तर आम्ही पक्षावर लढणार आहे. मग आता परिवारच काय सांगायचं. भगीरथ बालकेंची भूमिका काय असते? आता त्यांची भूमिका त्यांना विचारली पाहिजे, मी कशी सांगणार. नाही, मध्यंतरीच्या काळामध्ये यापुढील निवडणुका एकत्रित लढवणार म्हणून सांगितलं होतं. तर आता भूमिका काय असते? आता त्यांची काय माझी अजून तरी चर्चा झाली नाही, त्यामुळे मी आत्ता त्यांच्याबद्दल कसं सांगणार. काल उत्तम जानकर म्हणाले की जयकुमार गोरे की असं सोलापूर जिल्ह्यातील आमदारावरती दबाव टाकते. नाही, मुळामध्ये मी काल पण बोललो की कसं आहे, जानकर साहेब आमचे नेते आहेत, मार्गदर्शक आहेत, त्यांना कोणीतरी चुकीची माहिती दिली. माझ्यावर काही दबाव टाकण्याचा काही विषय नाही. मी माझ्या पक्षाचं काम करतो. विधानसभेत बघितलं असेल तर सरकारच्या विरोधात आवाज उचलतोय आणि मी माझी भूमिका मांडतोय. त्यामुळे त्यांना कोणीतरी चुकीची माहिती दिली. मला काय पालकमंत्री मुख्यमंत्र्यांनी काही फोन केला नाही किंवा मला दबाव टाकला नाही. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.